नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेनेने हडपसर सातवाडी प्रभाग 16 मध्ये ओपन महिला गटातून स्वर्गीय लोकनेते जयसिंग अण्णा भानगिरे यांच्या पत्नी श्रीमती शैलजाताई भानगिरे यांची उमेदवारी जाहीर करून विरोधकांसमोर चांगलेच कडवे आव्हान निर्माण केल्याची चर्चा सध्या जनसामान्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर शैलजाताई भानगिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, माझे पती स्वर्गीय जयसिंग अण्णा भानगिरे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रभाग 16 मधील जनतेची विविध उपक्रमांच्या माध्यमातून मी सेवा केली आहे. येथील विकास कामांना गती देऊन जनतेची सेवा करण्याचे स्वप्न जयसिंग अण्णांचे होते. त्यांचाच लोकसेवेचा वारसा मला पुढे न्यायचा आहे. या प्रभागातून शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, उल्हासभाऊ तुपे, अयोध्याताई आंधळे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामं राबवली आहेत. त्यांच्या साथीनं जनतेचा आशीर्वाद घेऊन प्रभाग 16 मधून शिवसेनेचा विजयाचा भगवा फडकवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाहूया त्यांनी साधलेला हा संवाद. प्रभाग क्रमांक 16 मधून मी उमेदवारी लढू इच्छिते आहे. त्याचं कारण असं आहे की माझे मिस्टर जयसिंग अण्णा भानगिरे यांचं एक स्वप्न राहून गेलेलं आहे. मागील इलेक्शन मध्ये जयसिंग अण्णा भानगिरे आणि मी स्वतः शैलजाताई इथून मागे खांद्याला खांदा लावून समाजासाठी समाजकारण करत होतो. मागील इलेक्शन मध्ये सगळ्या लेडीज माझ्यासाठी बाहेर आल्या आणि आजही त्या लेडीज माझ्यासाठी इच्छुक आहेत की ताईंना एकदा संधी देऊन बघा. आज महिलांचे खूप सारे प्रश्न आहेत. तुम्ही जसं महिलांना रिस्पेक्ट देता तसा अजूनही एकही उमेदवार आम्हाला मिळालेला नाहीये या प्रभागामध्ये. आज आहेत लेडीज वगैरे आहेत, पण त्यांच्याकडून जे रिस्पेक्ट मिळायला पाहिजे महिलांसाठी किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतात, काही समस्या सोडवण्यासाठी जी काही रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, त्यांची कामं केली पाहिजे, तशी कामं होत नाहीये. ज्यावेळी जयसिंग अण्णा भानगिरे आणि शैलजाताई होत्या त्यांनी स्वखर्चातून लोकांची कामं केलेली आहे. खूप सारे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. जेव्हा त्यांच्या हातात सत्ता नव्हती तरी सुद्धा त्यांनी स्वखर्चातून आम्ही प्रभागातली कामं केलेली आहेत. आणि सगळ्या माझ्या महिला ज्या आहेत त्या माझ्या मैत्रिणी बनलेल्या आहेत. त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी अजूनही स्थान आहे. आणि तेव्हा ज्यांना असं कळतंय की शैलजाताई आता परत प्रभागामध्ये संधी घेत आहेत, तर सगळ्या खूप अशा खुश होत आहेत. ताई नाही, तुम्ही आम्हाला पाहिजेच, तुम्ही एकदा परत मैदानात उतरा, चांगला उमेदवार म्हणून तुम्ही मला एकदा संधी देऊन बघा. मी सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जेव्हा माझे मिस्टर होते जयसिंग अण्णा भानगिरे, त्यांच्या सोबतीने मी खांद्याला खांदा लढून काम केलेलं आहे, समाजाची सेवा केलेली आहे, महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत. जेव्हा त्यांचा वाढदिवस असायचा त्यावेळी छोट्या मुलांसाठी त्यांनी बालमेळावे भरलेले, खाऊ वाटप केलेले आहेत, खूप सारे स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. महिलांसाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम भरवलेले आहेत. वयोवृद्धांसाठी त्यांनी स्वेटर वाटप ठेवले, महिलांसाठी शॉल वाटप ठेवले, ज्येष्ठ नागरिकांच्या साठी. त्यामुळे त्यांच्या मनात अजून एक घर आहे. आणि जे तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी नोकरी महोत्सव पण ठेवलेले. बरेचसे तरुण आता त्यांच्यामुळे नोकरीला लागलेले आहेत. आता मी प्रभागामध्ये फिरते तर मला असं छान असं ऐकायला मिळतं, ताई तुमच्यामुळे आम्ही, ताई तुमच्या जयसिंग अण्णांनी मला मदत केली ताई म्हणून मी शिकलोय, ताई जयसिंग अण्णांनी मला ही मदत केली ताई, तुमच्यामुळे आम्ही आज आमचे शिक्षण पूर्ण झाले, शिक्षण पूर्ण झाल्यामुळे मी आज हा जॉब करतोय ताई, जयसिंग अण्णांनी मदत केली म्हणून ताई मी आज या पदावर आहे ताई. तर प्लीज ताई, खरंच तुमच्यासारखं कोणीच नाही या प्रभागामध्ये. तुमच्यासारखी लेडीज या प्रभागामध्ये येणं खूप गरजेचं आहे. तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरेंनी एक दिवस मला बोलवून घेतलं की म्हटले, ताई तुमच्यासाठी एक संधी तुम्ही घ्याल का? आपल्या प्रभागामध्ये तुमचं नाव खूप आहे. तर त्याचप्रमाणे प्रमोद नाना भानगिरेंचं पण खूप काम आहेत. त्यांना फोन आले की ते लगेच त्यांचे प्रश्न सोडवतात. ते कधी विलंब लावत नाही. आज मी ज्या घरात जाते तिथे प्रमोद नाना भानगिरेंचं काम आहे. प्रत्येकांचे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. तर मला नानांनी बोलून घेतलं, म्हटले ताई तुमचं पण या प्रभागामध्ये खूप नाव निघतंय. महिलांसाठी तुम्ही एक संधी घ्या, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एकदा परत उतरा, समाज कार्य करा, बघा, एकदा संधी घेऊन बघा काय होतंय. एक बघा, लोकांची सहानुभूती अजूनही जयसिंग अण्णांसाठी आहे आणि शैलजाताईंसाठी पण आहे. अजूनही कोणी विसरलेलं नाहीये. तर समाज कार्यासाठी मी कार्यरत राहण्यासाठी मला प्रमोद नाना भानगिरे मला सपोर्ट करणार आहेत. तर म्हणून ते माझे एक कुटुंबातले मेंबर आहेत.
माझ्या कुटुंबातले मेंबर माझ्या सोबत आहे म्हणून मी राजकारणात पाऊल उचलत आहे. आज मी एकटी काहीच करू शकत नाहीये. प्रमोद नाना भानगिरे माझ्या सोबत आहेत म्हणून मी आता जिद्दीने लढणार आहे. माझ्या जयसिंग भानगिरेंचं एक स्वप्न राहिलेलं आहे. एकदा तरी निवडून यायचं अशी त्यांची इच्छा होती, पण असो काही त्यांच्या तब्येतीला इजा पोचल्यामुळे ते आम्हाला सोडून गेले. पण त्यांचं स्वप्न अजूनही बाकी राहिलेलं आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मैदानात नक्कीच उतरणार आणि जिद्दीने समाजकारणात साथ देणार. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उल्हास भाऊ तुपे असतील, अयोध्याताई आंधळे असतील, तर हे सगळे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आहेत. सगळ्यांनी या शिवसेनेला निवडून देण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा आणि चांगल्या उमेदवाराला संधी द्या. जर तुम्ही चुकीचा उमेदवार जर निवडला तर आपल्या प्रभागाचा कायापालट कधीच होणार नाही, सुधारणा कधीच होणार नाही. परत मागचे दिवस पुढेच येतील. जे लोक काम करतायत, प्रमोद नाना भानगिरेंसारखं काम आज कोणाचंच नाहीये, तर त्यांच्या शिवसेनेला तुम्ही निवडून देण्याची एकदा संधी द्या. मी शैलजाताई जयसिंगांना भानगिरे तुम्हाला सांगू इच्छिते, आम्हाला एकदा संधी द्या. प्रमोद नाना भानगिरे सारखं काम मी सुद्धा स्वतः करेन आणि जिद्दीने पुढे जाईन. कोणाचाही विश्वास तुटणार नाही याची मी काळजी घेईन आणि प्रामाणिकपणे समाज कार्य करायला मी पुढे पाऊल टाकते. तर सर्वांनी मला सहकार्य करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.